लोकशङ्करं निरस्तदैत्यकुज्जरम् दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् यं डाकिनी शाकिनी कासवाजे निशव्यमानं पिशिता शनीश सदैव भीमादिपद प्रसिद्धं तं शङ्करं भक्तहितं नमामि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यः शोकवह्निं जनकात्मजायाम् आदाय तेनेव ददाह लङ्कां नमामि ते प्राञ्जलिराञ्जनेयम्। शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गम् जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लीलायश वक्त्रावच्छ्रुतिं पाठ्यन्तं प्रतिष्ठानपूर्या सुधिसङ्घशव्यम् चतुर्वेदितन्त्रेतिहासादिपूर्णम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लीलायश वक्त्रावच्छ्रुतिं पाठ्यन्तं प्रतिष्ठानपूर्या सुधिसङ्घशव्यम् चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या म्हणे रामेश्वर भटद्विजा तुका विष्णू नाही दुजा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः नंदाचा काना 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 यशोदेचा लाडका यशोदेचा लाडका यशोदेचा लाडका यशोदेचा लाडका नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना गोपाळांचा सवंगडा गोपाळांचा सवंगडा गोपाळांचा सवंगडा गोपाळांचा सवंगडा नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना गवळणीचा मुरलीवाला गवळणीचा मुरलीवाला गवळणीचा मुरलीवाला गवळणीचा मुरलीवाला
नंदाचा कान्हा नंदाचा कान्हा नंदाचा कान्हा नंदाचा कान्हा राधिकेचा प्राण विसावा राधिकेचा प्राण विसावा राधिकेचा प्राण विसावा राधिकेचा प्राण विसावा नंदाचा कान्हा नंदाचा कान्हा नंदाचा कान्हा नंदाचा कान्हा गोपाल कृष्ण भगवान की जय। महामुनि शुकाचार्य महाराज की जय जय। श्री राधे श्याम कृष्णेश्वर भगवान की जनार्दन स्वामी महाराज शांति ब्रह्म एकनाथ श्री संत सावता महाराज की अपने अपने माता पिता की अपने गुरुदेव की भारत माता की भारत माता की हर 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 हर। प्रस्तुत प्रसंगी पुण्य पावनाशा या रानमळा शिल्लेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या पुण्य पावन अशा या भूमीमध्ये आयोजित केलेली असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा ज्यांच्या प्रीत्यर्थ असणारी ही आयोजित करण्यात आलेली आहे। कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असणारी ही कथा आहे। आयोजन करणारी असणारी जी मंडळी आहे त्यांच्या धर्मपत्नी यमुनाबाई जगन्नाथ जाधव, दोन असणारे सुपुत्र पांडुरंग जगन्नाथ जाधव, प्राध्यापक डॉक्टर संतोष जगन्नाथ जाधव, पाच असणाऱ्या कन्या रुक्मिणबाई कचुरू दापके कन्नड, मीराबाई दशरथ गवळी देवगाव, कैलासवासी वैकुंठवासी शोभाबाई रामभाऊ कांबळी वसुसायगाव, गंगा भागीरथी उज्ज्वलाताई दुर्गानाथ विधाते जानोरी नाशिक आणि गयाबाई रमेश सोनवणे अंधानेर, दोन असणाऱ्या सुना रुक्मिणबाई पांडुरंग जाधव, रोहिणी संतोष जाधव, नातू सूरज पांडुरंग जाधव, नातसून नेहा सूरज जाधव, नाती मनीषा रवींद्र दापके कन्नड, शारदा नकुल नवपुते चिकलठाण, पल्लवी कृष्णा गवळी देवनाळा, संस्कृती संतोष जाधव, आरोही संतोष जाधव, समस्त जाधव परिवार रानमाळा शिल्लेगाव या संपूर्ण भाविक भक्ताकडून सगळ्याच्या सहकार्यानं ही असणारी पाहुणी मंडळी या सगळ्याच्या वतीनं कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असणारी ही
श्रीमद भागवत महापुराणाची असणारी कथा असणारी आयोजित करण्यात आलेली आहे. आज कथेचा असणारा जो दिवस आहे तो पंचम असणारा हा दिवस आहे. कालपर्यंत आपण या ठिकाणी कथा श्रवण केलेली आहे. श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्म उत्सवाचा असणारा भाग आपण या ठिकाणी कथेमध्ये श्रवण केला. तो जन्मोत्सव आपण या ठिकाणी सादर केला. इथपर्यंतची असणारी आपण कथा श्रवण केलेली आहे. आज आपल्याला या कथेच्या बाबतीमध्ये गोवर्धन पर्वताची पूजा आणि श्रीकृष्ण भगवंतांनी गोपाळांच्या सोबत असणारा गायी राखत असताना जो काला केलेला आहे इथपर्यंतची असणारी कथा आपल्याला श्रवण करायची आहे. म्हणून आज कथेला असणारा प्रारंभ, कथा ही प्रारंभ करत असताना कालचा भाग आपण असा श्रवण केलेला आहे. एका ठिकाणी असणारा आनंद आहे आणि एका ठिकाणी असणारं तिरस्काराचं दुःखाचं असणारं वातावरण आहे. आनंद कुठं आहे? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ज्यांच्या घरी लेकराचा बालकाचा असणाऱ्या बाबतीमध्ये लेकरू घरी येतं का नाही, सगळं मग ती कन्या असो किंवा मुलगा असो, तिथलं मात्र सगळं वातावरण असणारं आनंदाचं असतं. का? लेकरू म्हणजे कसं आहे, साक्षात स्वरूपामध्ये देव आहे. आणि त्या लेकराचे किती जरी गुन्हे झाले, माणसं तर माफ करतात, याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे, त्यांचे गुन्हे देव सुद्धा माफ करतो. नंदी असतो ना, ते छोटे छोटे लेकरं नंदीच्या पाठीवर जाऊन बसतात त्या देवाच्या. कधी नंदीनं कधी मारामारी केली त्यांच्यासोबत? अजिबात नाही. हे लेकरं इथली अगरबत्ती लावली का इथं देवा लावली. या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे, देव मात्र त्यांच्या बाबतीमध्ये कधी सुद्धा असणारा नाराज होत नाही. त्यांच्या बाबतीमध्ये कुठली असणारी भूमिका दुश्मनीची नाही किंवा काही नाही. देव मात्र त्यांच्या असणाऱ्या भक्तीवर असणारा प्रसन्न होतो. म्हणजे लेकरं मात्र प्रत्येक माणसाला असणारे आवडतात. म्हणून गोकुळामध्ये श्रीकृष्ण असणारा नंद बाबाच्या घरी, यशोदा मातेच्या घरी आल्याच्यानंतर सगळं वातावरण असणारं आनंदाचं. पण मथुरेमध्ये मात्र दुःखाचं असणारं वातावरण. एका गाथ्याच्या बाहेरच्या गवळणीचं एका वर्णन केलेलं आहे. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, हात बाजूला घे, कृष्ण वाढतो, हा उजव्या हाताला बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो. हा
घाला की. असं असं घाला तुम्ही ना, थोडा त्याला वाटलं. हे अगोदरच करायचं बरं का. हां, घाला. असं कर. बस असं, असं. बोट मोडण्याच्या बाबतीमध्ये कंस बोट मोडत आहे, पण ते तिरस्काराचे बोट आहेत. त्या बोट मोडण्याच्या बाबतीमध्ये काही दृष्टांत जर सांगायचे म्हटलं तर मुलगी सासरी नांदण्याकरता जर निघाली तर आई प्रेमानं बोट मोडते. कसे? असा त्या गालावून असा चेहऱ्यावरून सगळा असा हात फिरवायचा आणि कुठं बोट मोडायची इथं बरं का. असं असं ती बोट मोडण्याची पद्धत आहे. असे बोट मोडायची. ही म्हणजे एक प्रेमाची असणारी बोट आहेत. हा, आता दुसरी एक बोट सांगतो. हे बोट कोणते आहेत? हे रागाचे बोट आहे. म्हणजे हे जे बोट आहेत दात खाऊन असे रागाचे बोट आहेत. आणि कंस मामा असा तिरस्कारानं बोट, काय नेमकं करावं आता, काय करावं समजना नेमकं आता. त्यावेळेला मीटिंग भरली आणि मीटिंग भरल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर जर कृष्णाला मारण्याकरता विडा जर कोणी उचलला असेल तर तो पुतना नावाच्या असणाऱ्या राक्षसीने असणारा तो विडा असणारा उचलला. महाराज, छोटा असणारं लेकरू आहे, आता नुकतंच जन्माला आलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य असणाऱ्या राजानं त्याला मारण्याकरता जाणं हे मात्र शोभत नाही. हे साधारण काम आहे. तुम्ही निवांत थांबा, तुमच्या दुश्मनाला मी मारते. दीन दुर्बळाची मारीत बाळके. दीन दुर्बळ म्हणजे गरीब लोक असणारे, ज्यांचे की पोट सुद्धा उपजीविकेवर भागवत नाही, असे कष्ट करणारे लोक, अशा गरीब लोकांचे लेकरं तिनं मारण्याकरता सुरुवात केली. प्रत्येक गावामध्ये एकच चर्चा, आपापले लेकरं सांभाळा. कुणीतरी एक महिला येते, रूप पालटते आणि छोट्या छोट्या लेकराला मारून टाकते. प्रत्येक गावामध्ये असणारी बातमी. पण ही बातमी ज्यावेळेला गोकुळामध्ये आली, प्रत्येक जण आपापल्या लेकराला असणारं सांभाळू लागलं. गावामध्ये आली आणि तिने विचारपूस करण्याकरता सुरुवात केली. तिला पत्ता लागला, नंद बाबाच्या घरी 10 दिवसाच्या आतमध्ये एक लेकरू असणारे जन्माला आलेला आहे. तिला पत्ता लागला. तिनं काय केलं, रूप पालटणारी असणारी ती पुतना इतका वेश तिनं पालटला, तिला बघितल्याच्या नंतर कुणी माणूस असो, कुणी महिला असो, असं वाटायचं ही श्रीमंताच्याच घरची आहे. अंगावर सोनं, चांगले असणारे वस्त्र, चालण्याची पद्धत तसेच एकदम नाजुकीचा असणारापणा. लोकाला असं वाटलं श्रीमंताच्या घरची कोणीतरी असणार आहे. चालत चालत असणारी रस्त्यानं निघाली, पण तिला विचारण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही. का? श्रीमंत माणसाला लोक असं भेटतात बरं का, काय म्हणून आपण विचारावं, कोणी सुद्धा तिला काही विचार नाही. आणि तिनं सहज विचारत असणारा नंदबाबाच्या असणाऱ्या घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर यशोदा मातेला सुद्धा ही नेमकी राक्षसीन आहे का श्रीमंताच्या घरचे हे सुद्धा कळालं नाही. तिचा सुद्धा गैरसमज झाला. विचार करा, जिच्या घरी साक्षात स्वरूपामध्ये देव असणारे आलेले आहेत मथुर येऊन, तिला सुद्धा गोष्ट समोरची खरी आहे का खोटी आहे ही कळालं नाही. आपल्या घरची आलेले जे माणसं आहेत का नाही, दुसरे माणसं आपल्या घरी आलेले कळतील का आपल्याला? जिच्या घरी अगोदर देव आला तर तिला पुतना राक्षसी नाही का साधारण आहे का कोण आहे ही कळाली नाही. आपल्याला माणसं कशी कळतील? आणि माणसं ओळखणं म्हणजे एवढी साधारण गोष्ट नाही. पुतना असणारी रूप पालटलेली आली आणि सहज स्वरूपामध्ये सांगितलं, मी तुझी बहीणच आणि तुझ्या बाबतीमध्ये तुला पुत्र संतती झाली म्हणून मी काही दाग दागिने भेटण्याकरता असणारे घेऊन आले. आता हे दाग दागिने भेट आणण्याची जी पद्धत आहे का नाही, आपल्या इकडेही आहे, पण थोडीशी मला चुकीची वाटते बरं का. कशी ते सांगतो. लेकरू जन्माला आल्याच्या नंतर ते जर त्याच्या आजोळ घरी मामाच्या घरी असलं तर आपण काय करतो, सगळेजण त्या लेकराला बघण्याकरता त्यावेळेला जातो. होतं कसं माहिती का, ते अगोदर दवाखान्याचा खर्च त्या आजोबाला मामाला वगैरे सगळा खर्च झालेला असतो.
ते दागदागिने जे घेऊन येणारी मंडळी असतात का ना भेटी करता, ते सगळे मामाच्याच घरी. मग ते मामाच्या घरी आल्याच्या नंतर आपल्या आजूळमध्ये लेकरू असल्याच्या नंतर दागदागिने आणल्याच्या नंतर त्या आजोबाला, आजीला, मामाला काय करावं होतं, जेवढे भेट वस्तू आणली असती का नाही, त्या माणसाला कपडे घ्यावे लागतात. मग पहिला हा खर्च, पुन्हा तो खर्च, कालांतरानं तुमच्याकडे ते बाळातिडा म्हणतात, बरोबर ना, आणि आमच्याकडे बोळवत म्हणतात. आता मला शब्द थोडे थोडे कळायला लागलेत बरं का आता. मग ते एवढे दागदागिने त्या लेकराला आलेले असतात. मग ज्या वेळेला त्या बाळातिड्याच्या बाबतीमध्ये किंवा त्या बोळवणीच्या वेळेला ती आई काय करते, त्या लेकराचे सगळे दागदागिने घेते आणि कुठं निघते पुन्हा आपल्या सासरी. आणि सगळा खर्च कुणाचा झालेला असतो? सगळा खर्च आजोबाचा, आजीचा वगैरे. लेकराला जर बघायला जायचं असेल का नाही, तर कुठं बघायला जायचं माहिती का? लेकरू एकदा त्याच्या घरी गेलं का नाही, मग मात्र बघण्याकरता तिकडल्या लोकांना थोडंसं जरा त्रास पण झाला पाहिजे, जरा पैसे पण खर्च झाले पाहिजे. हे होतं कसं माहिती का? सगळा खर्च इकडल्या मंडळीला आणि फायदा तिकडल्या मंडळीला. विचार करा, ज्या वेळेला सुंदर स्वरूपामध्ये असणारं वर्णन केलेलं आहे, मी तुझ्या लेकराला काहीतरी पाहण्याकरता वस्तू आणलेल्या आहेत, त्या कालावधीमध्ये सुद्धा असणाऱ्या काही भूमिका सांगितलेल्या आहेत. यशोदा मातेनं बोलण्याकरता सुरुवात केली, बाई आताच लेकराला असणार मी आंघोळ घातलेली आहे आणि त्याला पाळण्यामध्ये टाकलेलं आहे. लेकरू एवढं हे आहे ना, आंघोळ घालायला जर सुरुवात केली आणि एकदा झोपलं आणि झोपेतून जर उठलं तर अगोदर ते समजतच नाही. इतकं रडतं ना, काय वर्णन करावं, ते अजिबात असणार ते समजत नाही. रडते माझे बाळताने, समजावी तर राहीना. रडते माझे बाळताने, समजावी तर राहीना. अनापारी समजावी दे, माझी काला काया देते. अनापारी समजावी दे, मागे ते खाया देते. अनापारी समजावी दे, मागे त्याला खाया देते. समजावी ते मागल ते खाया देते. तो पाठवणी जमीते, परिवाराईना. रडता माझे बाळताने, समजावी ताराईना. रडता माझे बाळताने, समजावी ताराईना. रडते माझे बाळताने, समजावी ताराईना. रडते माझे बाळताने, समजावी ताराईना. रडते माझी बाळताने, समजाविता राहीना. काही लेकरं असे असतात लहानपणी एवढे रडतात, एवढे रडतात, एवढे रडतात. काही असे म्हणतात, जे लहानपणी रडतात ना जास्त, ते पुन्हा जास्त रडत नाही, जास्त हुशार निघतात. त्या अशा म्हणी आहेत बरं का. काही लेकरं लहानपणी रडतात. आता पहा, लेकरं रडण्याची सुद्धा काही कारणं सांगितलेत लहानपणी बरं का. त्याचं पोट दुखू लागलं तरी लेकरू रडतं, पण आईला मात्र समजत नाही. त्या लेकराच्या बाबतीमध्ये आणखी काही कारणं सांगितलेत. लहानपणी लेकरू आंघोळ घालण्याकरता एकदा सुरुवात झाली की लेकरू रडण्याकरता सुरुवात करतं. का रडण्याकरता सुरुवात करतं ते ऐका. आजी लेकराला जवळ घेते, पाय असे लांबवलेले असतात, पाणी असं गरम असतं आणि पाणी बघत असताना लेकराचा जो चमडा आहे का नाही शरीराचा, कातडी, त्याच्यासारखा पाण्याचा भाग बघितला पाहिजे बरं का. म्हणजे एकदम नाजूक नाजूक असणार त्याचा चमडा असतो लेकराचा. आपले काय रट हसणारे हात असतात. मग आपण काय म्हणतो, टाका पाणी गरम, आणखी टाका पाणी आणखी गरम.
आणि ते असं गरम पाण्याचा तांब्या उचला आणि लेकराच्या अंगावर टाकला आणि क्या कोण करते, म्हणजे तांब्या टाकला त्याच्या अंगावर की त्याला ते पाणी मात्र सहन होत नाही. मग ते रडण्या करता सुरुवात करतात. मग आजी म्हणते आंघोळ घालायला सुरू केलं की रडायला चालू करतात. का रडतं माहिती का ते? अहो त्याच्या शरीराची नुसती लाही लाही होती हो, त्याला ते सहनच होत नाही पाणी. बरं त्याला आंघोळ घालताना त्याची बेजारी काही कमी असते का? पालत टाकायचं एकदा, त्याच्यात काही मळ असतो त्याच्या अंगावर का काय? गाल हे त्याला इकडं टंगडं तिकडं, तिकडं टंगडं तिकडं, हात इकडं, इतकी त्याची बेजारी ना सांगताच सोय नाही त्याची. आत्ती बेजारी त्याची. मग त्याला उचलन असं पाण्यामध्ये नेऊन टाकलं की दुसऱ्या झोक्याला झोपी जातं बरं का ते, दुसऱ्या झोक्याला. मग ते का झोपी जातं माहिती का? त्याला माहिती आता जर उठलो परत जर पाणी आलं का नाही तर परत बेजारी होईल, पण झोपा आपलं निवांत. महाराज यशोदा माता वर्णन करते, आत्ताच त्याला स्नान घातलेलं आहे, त्याला पाण्यामध्ये टाकलेलं आहे. तेवढ्याच वेळामध्ये यशोदा माता चहा पाणी नाश्ता करण्याकरता घरामध्ये निघून जाते. श्रीकृष्ण भगवंत विचार करतात, आता तर मी दुकान मांडलेलं आहे, पहिलंच गिराईक असणार आलेलं आहे, दुकान बंद करून जमल? अजिबात नाही. देवाचं दुकान कोणतं माहिती? संताचं दुकान. घातला दुकान देती आली यासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. आणि देवाच्या बाबतीमध्ये वर्णन केले दुकानाचं, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. हेची आम्हा करणी काम, वाढवावे बीज नाम. देवाचा असणारा धंदा आहे. घेवोनिया चक्र गदा, हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संहारी. हा देवाचा असणारा हा धंदाच आहे. आता वर्णन केलेलं आहे, ज्यावेळेला देव पाळण्यामध्ये आहे आणि पाळण्यामध्ये असल्याच्या नंतर पुतना त्याला मारण्याकरता पाळण्याच्या जवळ जाते. पाळण्याच्या जवळ जात असताना त्याला उचलून घेणार, कुणाला? कृष्णाला. कृष्णाला उचलून घेत असताना लहान लेकरू आहे ना, लहान लेकराला उचलण्याची कला जर सगळ्यात जास्त कुणाकडे असेल तर महिला मंडळीकडे. छोटं लेकरू असतं का नाही, त्याला उचलून घेणं एवढं सोपं नाही. पुरुष मंडळी पोते उचलतील, लेकरू उचलता येत नाही बघा. ते उचलत असताना थोडं जर दुखवलं का नाही, ते 4 दिवस लेवलला लागत नाही. त्याला बरोबर त्याच्या मानाच्या खाली असा हात देणे, कमरेच्या ठिकाणी एक हात देणे, आणि त्याला बरोबर जर रडू लागलं तर आले ललू नको ललू नको ललू नको असं त्याला समजवण्याची पद्धत असते बरं का. हे माणसाकडे जर दिलं तर कधी, त्याला बटन त्याचं बंद करा. हा बस बस. ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये पुतना ही नावाची राक्षसी त्याला मारण्याकरता जवळ जाते, त्याला उचलून घेणार, तेवढ्याच वेळामध्ये देवानं काय केलं? उचलून घेण्याच्या अगोदर देवानंच पाळण्यातून उड्डाण केलं, देव छातीच्या जवळ आला. देवाचं वर्णन केलेलं आहे, मारण्याकरता आली होती, पण मारण्याकरता येऊन सुद्धा देवाचं दर्शन झाल्या बरोबर सगळा असणारा भाव मात्र तिचा बदलला. पण देवानं परत भाव जागेवर आणून दिला, का तर तिचा उद्धार करायचा होता. उद्धार करत असताना देवानं काय केलं? स्तनामध्ये हलहल नावाचा असणारा विष भरून आलेली होती. देवानं भगवान शंकराला प्रार्थना केली. भगवान शंकर आल्याच्या नंतर
भगवान शंकरांनी हलहल नावाचा असणारा विष आकर्षित केलेला आहे. देवानं काय केलं, तिचे पंचप्राण असणारे आकर्षित करून टाकले. पंचप्राण आकर्षित केल्याच्या नंतर देवाला म्हणू लागली, देवा आता मला सोड मात्र बर का, तुझ्या रस्त्याला मी परत कधीच येणार नाही. त्यावेळेला देवाचा एक नियम आहे, अगोदर तर देव मात्र कोणाला मात्र पकडत नाही. आणि नाही आता चला आता काहीच करू नका. देव अगोदर तर कोणाला पकडत नाही आणि पकडल्याच्या नंतर देव मात्र कोणाला सोडत नाही. माझा आवाज आता कमी झाला, आवाज वाढवा माझा. ज्या वेळेला देवाच्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे, देव कुणालाही अगोदर पकडत नाही. म्हणजे आपल्याला सगळ्यांना जर कोण पकडलं असेल ना, आज आपण इथे म्हणजे बसलो का नाही, तर आपल्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे की देवानं आपल्याला पकडलेलं आहे. म्हणजे कसं, आज देवाच्या बाबतीमध्ये आपण देवाची भक्ती करत आहोत म्हणून देवानं असणारा आपला स्वीकार केलेला आहे. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंदे केले. आपला देवानं असणारा अंगीकार केलेला आहे. आपल्या बाबतीमध्ये कुठला गुण दोष देव असणारा पाहत नाही. तसं पंचप्राण असणारे आकर्षित करण्याकरता सुरुवात केली आणि ती पुतना म्हणते, देवा आता सोड. देवा मेले मेले कृष्णनाथ, मेले मेले कृष्णनाथ, थोडी थोडी रे अनंता, थोडी थोडी रे अनंता, थोडी थोडी रे अनंता, थोडी थोडी रे अनंता. अनंता तिच्या उरावरी लोळे, लोळे तिच्या उरावरी लोळे, कृष्ण माझा क्रीडा खेळे, कृष्ण माझा क्रीडा खेळे, खेळे तिच्या उरावरी लोळे, ओ तिच्या उरावरी लोळे. मेले मेले रे कृष्णनाथा, सोडी सोडी रे अनंता, तिच्या उरावरी लोळे, विठो माझा क्रीडा खेळे. नका तो चला थोडा आवाज फक्त माझा दे. नाही वरच लाल चाक फिरवा घे. वाढवा त्याला, वाढवा. हॅलो, नाही माझं लाल वायर आहे ना, फिरवा लालचं, फिरवा लालचं फिरवा. हॅलो, हरी बस राहू द्या. हॅलो, त्याला विकू द्या, विकू द्या त्याला आता माझ्या बस चालतंय. हॅलो, हां हां ते विको वाढवा त्याचं. हॅलो हॅलो, थोडा वाढवा विको आणखी. हॅलो, बस. पुतना नावाची असणारी राक्षसीने ज्यावेळेस तिचा वध केला, आकाश मार्गाने असणारी श्रीकृष्ण भगवंताला घेऊन जात होती. आकाश मार्गाने घेऊन जात असताना श्रीकृष्ण भगवंतानी आपलं स्वतःचं वजन वाढवलं आणि ती गोठ्यामध्ये असणारी ती पडली. त्यावेळेला भूकंपासारखा असणारा आवाज झाला. 10 कोसापर्यंत असणारे जे काही वृक्ष आहेत, 10 कोसापर्यंत असणारे वृक्ष मात्र असे उन्मळून खाली पडले, असे उन्मळून खाली. त्यावेळेस यशोदा माता घरामध्ये होती आणि घरामध्ये असल्याच्या नंतर ज्यावेळेस वृक्ष खाली पडले, आवाज झाला, त्यावेळेस घाई गडबडीनं पाळण्याच्या जवळ तिथे लेकरू नाही. लेकरू नसल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहण्याकरता सुरुवात करते. जी महिला आली होती ती सुद्धा तिथं दिसत नाही. त्यावेळेस अंगणामध्ये जाते, अंगणाच्या थोडीशी बाहेर जाते आणि अनेक गवळणीला असणारा प्रश्न विचारते, धावा गे धावा,
गेले करू धावा गे धावा पहा गेले करू शोक अनिवारू करीतसे शोक अनिवारू करीतसे धावा गे धावा पहा गेले करू धावा गे धावा पहा गेले करू धावा गे धावा पहा गे लेकरू शोक आणि वारू करीतसे. त्यावेळेला यशोदा माता असणारी रडू लागली आणि रडत असताना अनेक असणाऱ्या गवळणी आल्या तिला समजावून सांगू लागल्या. ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचा असणारा शोधाशोध करण्याकरता सुरुवात केली त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचा शोध गोठ्यामध्ये राक्षसनीच्या शरीराच्या अंगावर श्रीकृष्ण भगवंत खेळत आहे असा समाचार यशोदा मातेला असणारा समजला. त्यावेळेस यशोदा माता त्या गोठ्याकडे जाण्याकरता असणारी सज्ज झाली, धावू लागली. ज्या वेळेला त्या पुतणीचं विशाल काय असणारं शरीर पाहिलं ना, एकाची सुद्धा हिंमत मात्र झाली नाही की त्या प्रेताच्या अंगावरून राक्षसनीच्या अंगावरून श्रीकृष्ण भगवंताला खाली उतरून घ्यावं. आता सुद्धा काही माणसं आहेत, काही जणाला मातीला जाऊ वाटतं, काही जणाला प्रेत पाहू वाटतं, पण रात्रीच्या वेळेला जर 12-1 वाजला आणि पाऊस आला तर काही जणाला झोप येत नाही. तशाला तसंच दिसतं ते काही जणाला, बरं का. मग ते रात्रीच्याला झोप सुद्धा येत नाही. त्या प्रेताच्या बाबतीमध्ये एकाची सुद्धा हिंमत होईना. त्यावेळेला आईचं प्रेम वर्णन केलेलं आहे. आई मात्र धावत गेली आणि छातीवर श्रीकृष्ण भगवंत जो खेळू लागला का नाही त्याला उचलून आपल्या जवळ घेतलं आणि उचलून जवळ घेतल्याच्या नंतर इकल्या गालाचा एक पापा, तिकल्या गालाचा एक पापा, पुन्हा इथला एक पापा आणि इथली माती घे, तिकडं माती टाक, इकून माती तिकडं टाक. आई किती दृष्ट काढते हे सगळ्यालाच माहिती ना. मिरच्या, अहो एका पद्धतीनं नाही, कारण त्या लेकराला दृष्ट लागल्याच्या नंतर अनेक प्रकारांना असणारी दृष्ट काढते. फक्त लहानपणामध्ये दृष्ट होते बरं का. एकदा लग्न झालं पुन्हा मात्र त्याची दृष्ट काढायची पुन्हा गरज नाही, कारण त्याच्या चेहऱ्यावर तेजच राहत नाही. पुन्हा मात्र दृष्ट काढायचीच गरज पडत नाही. किती सुंदर वर्णन आहे. यशोदा मातेनं अनेक प्रकारांना असणारी त्याची दृष्ट काढण्याकरता आणि कान फुंकण्याकरता सुरुवात केली. लहान लेकरू जर भेलं का नाही तर ती आई काय करते, त्याचे कान फुकते. आईनं लहानपणामध्ये कान फुकल्याच्या नंतर ते लेकरू लग्न होईपर्यंत आईचंच ऐकतं बरं का. कान फुकल्याच्या नंतर कुणाचं, आईचंच ऐकतं. पण एकदा लग्न झालं आणि एका रात्रीमध्ये कान फुकले की पुन्हा सगळे 18 वर्षाचे फुकलेले कान सगळे बर्बाद, काही शिल्लक नाही बरं का. पुन्हा ते आईचे कान फुकलेलं मात्र ऐकत नाही. कुणाचे ऐकतं पुन्हा ते, बाईक, हा दुसरं ते कुणाचंच ऐकत नाही पुन्हा ते. यशोदा मातेनं कान फुंकले आणि कान फुंकल्याच्या नंतर मग मात्र श्रीकृष्ण भगवंत बोट करून दाखवतो, आई माझी दृष्ट काढण्याची गरज नाही, मी काही भिलो नाही, काही नाही. मी स्वतःहून श्रीकृष्ण भगवंत बोट करून दाखवतो की मी या पुतना नावाच्या राक्षसीला मारला आहे. नंद बाबा आले. नंद बाबा आल्याच्या नंतर त्याच्या प्रेताला अग्निसंस्कार करायचा होता.
विशाल काय असणारं प्रेत होतं. गावामधल्या लोकांनी त्या प्रेताला अग्नी देण्याकरता तिच्या एक एक शरीराच्या अवयवाच्या बाबतीमध्ये अवयवाचे तुकडे करण्याकरता सुरुवात केली. हाताचा असणारा एक तुकडा, शिरकमलाचा असणारा एक तुकडा, पोटाच्या बाबतीमध्ये, पायाच्या बाबतीमध्ये असे तुकडे तुकडे करण्याकरता सुरुवात केली आणि वेगवेगळ्या असणाऱ्या अशा चिता तयार करण्याकरता सुरुवात केल्या. ज्या वेळेला अग्नी असणारा शरीराला दिला ना, शरीराला अग्नी दिल्याच्या नंतर एकदा जर अग्नी शरीराला लागला ना, तर वास सुगंध येतो का दुर्गंध येतो? घाणेरडा वास येतो बरं का. कारण शरीर दुःखाचे भांडार, शरीर दुर्गंधीची खाण, नाही अपवित्र शरीरा ऐसे. खरं सांगू, आपल्या शरीरापेक्षा जर शरीर चांगलं कोणाचं असेल, तर आपल्या शरीरापेक्षा बैलाचं शरीर चांगलं आहे. आपल्या शरीरापेक्षा गायीचं शरीर चांगलं आहे. दुसरे जे पशु आहेत का नाही, आपल्या शरीरापेक्षा सुद्धा त्यांचं शरीर चांगलं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? आपण बैलाला अंघोळ घालतो का नाही? दररोज अंघोळ घालतो का आपण? अहो, काही जण असे शेतकरी आहेत, ह्या पोळा झाला की दुसऱ्याच पोळाला बरं का, नाही तर मग ती बैल धुवायचा म्हटलं तर पावसानं धुवावं लागल. कधी बैलाच्या जवळ गेल्याच्या नंतर कधी वास आला का तुम्हाला? कधीच वास येत नाही. तुम्ही एक दिवस अंघोळ करून फक्त बघा. अंघोळच करायची नाही एक दिवस. शेजारी सुद्धा माणूस बसू दे वाटत नाही आपल्याला. म्हणजे आपल्या शरीराचा एवढा घाणेरडा असणारा वास येतो. एवढंच नाही, बैल दररोजचे कोलगेटनं दात घासतात का विको वज्रदंतीनं घासतात? कुठलं कोलगेट नाही, ब्रश नाही, काही नाही. आपल्याही दाताचा फोटो काढा आणि बैलाच्याही दाताचा फोटो काढा. आपल्यापेक्षा पांढरी शुभ्र दात बैलाची आहेत. पशुचा उपयोग बहुता परी आहे. हातो वाया जाय नरदेह. आपलं शरीर त्या पक्षापेक्षा सुद्धा अमंगळ असणारं शरीर आहे. पण त्यांचं शरीर मात्र अनेक स्वरूपामध्ये असणारं उपयोगाला येतं. ज्यावेळेला पुतणेच्या शरीराला अग्नी लागला का नाही, नामदेव महाराज वर्णन करतात. नामा म्हणे दिला अग्नी, वासन समाये गगनी, वासन समाये गगनी, वासन समाये गगनी. नामा म्हणे दिला अग्नी, वासन समाये गगनी. तिच्या शरीराला अग्नी लागला ना, दुर्गंध असणारा वास मात्र आला नाही, सुगंधित असणारा वास आला. त्याचं कारण एक आहे, तिच्या शरीराला स्पर्श जर कोणाचा झाला असेल, तर श्रीकृष्ण भगवंताचा स्पर्श त्या पुतण्या नावाच्या राक्षसीच्या शरीराला स्पर्श झाला म्हणून सगळा दुर्गंधीचा असणारा भाग मात्र निघून गेला. आपण सुद्धा आपल्या शरीरामधला दुर्गंध जर घालवायचा असेल ना, तर श्रीकृष्ण भगवंत विठ्ठलाच्या चरणावर आपण नतमस्तक व्हा. आपला असणारा जो हात आहे का नाही, त्या चरण स्पर्शाला असणारा लागावा. आपलं शरीर सुद्धा असणारं पवित्र होतं. म्हणून नंबर 1 ला पुतना नावाच्या राक्षसनीचा असणारा वध केला. नंबर 2 ला छकडासुराचा असणारा वध केला. छकडा कळतो का तुम्हाला? नाही का? लासूर स्टेशनच्या पाठीमागं मोंड्यामध्ये सुद्धा असेल तो बाबा. पुढे एक बैल जुंपलेला असतो आणि त्याच्या पाठीमागे असे 2 चाक असतात बरं का. 2 बैल म्हणलं की बैलगाडी आणि पुढं फक्त एकच असणारा बैल असतो आणि पाठीमागे 2 असणारे चाक, त्याच्यावर माल भरला असतो पाठीमागं. त्याला काय म्हणतात तुमच्या इकडं? टांगा म्हणजे तो घोड्याचा असतो बरं का. असं आहे का? बरं. खालच्या परिसरामध्ये त्याला छकडा म्हणतात आणि वृंदावन, मथुरा वगैरे तिकडे सुद्धा असणारा छकडाच म्हणतात त्याला. अशा छकडासुराचा असणारा वध करण्याकरता श्रीकृष्ण भगवंतानं काय केलं? लहान होते आणि लहान असल्याच्या नंतर 6 महिन्याच्या स्वरूपामध्ये देवाचं वय झालं. देव असणारं थोडंसं असणारं स्वतःचं शरीर असं एका साईडला असणारे घेऊ लागले. यशोदा मातेला आनंद वाटला आणि मोठा असणारा कार्यक्रम ठेवला.
श्रीकृष्ण भगवंताला त्या छकडाचे असणारा खाली मात्र नेऊन ठेवलं. अनेक छोटे छोटे गोपाळ आले आणि गोपाळ आल्याच्या नंतर त्या कृष्णाची असणारी मूर्ती म्हणा, देवाचं असणारं सौंदर्य असणारी पाहू लागले. एक एक गोपाळ म्हणतो, अरे याचा गाल किती सुंदर आहे रे. कुणाचा? कृष्णाचा. आपल्या गालाला हात लावतात. आता देवाची मूर्ती किती सुंदर आहे, देवाचा हात किती सुंदर, देवाचे डोळे सुंदर, देवाचं कपाळ सुंदर, शरीर सुंदर. सगळे गोपाळ त्या कृष्णाच्या भोवती थांबून त्या कृष्णाचं वर्णन करू लागले. आणि देवाचं वर्णन जर करायचं म्हटलं का नाही, देव मात्र फार विशेष स्वरूपामध्ये असणारा सुंदर दिसतो. तुकोबराय एका प्रमाणामध्ये सांगतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा आ राजस सुकुमार मदनाचा पुतळा आ राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. राम कृष्ण हरी कस्तुरी मळवट चंदनाची उटी आ कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट गवळणी आणि यशोदा माता काही खेळ खेळू लागल्या. खेळ खेळत असताना गोपाळांनी सुद्धा असणारा खेळ खेळण्याकरता सुरुवात केली. छकड्याच्या खाली श्रीकृष्ण भगवंत एकटेच होते. तेवढ्या स्वरूपामध्ये देवाला असणारा राग आला. का? देव जर जन्म घेऊन कोणाकरता आला असेल तर अनेक जणांचा संहार करण्याकरता आणि भक्त मंडळीला असणारा सहकार्य करण्याकरता. देवाचं वर्णन केलेलं आहे. देव वैकुंठामधून पृथ्वी तलावर कशा करता येत असेल त्याचं कारण सांगितलेलं आहे. ज्या सुखा कारणी देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. 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 धन्य धन्य संताचे सजना. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून
सदनी राहिला. श्रीकृष्ण भगवंताला राग आला आणि रागाच्या भरामध्ये जो छकडा होता का नाही त्या छकड्याला असणारी लाद दिली. छकडासुराचा असणारा अंत झाला. पुढं तृणावर्त नावाचा असणारा दैत्य आला, गवताचं रूप घेऊन आला आणि त्यानं सुद्धा श्रीकृष्ण भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला, पण देवानं त्याचा सुद्धा असणारा वध मात्र करून टाकला. पुढं देवाच्या बाबतीमध्ये नामकरणाचा असणारा भाग सांगितलेला आहे. अगोदर नाव ठेवत असताना रोहिणीचा असणारा जो मुलगा आहे त्याचं नाव ठेवलं रोहिणेय आणि त्याचं दुसरं एक नाव ठेवण्यामध्ये आलं बल जास्त असल्यामुळं, ताकद जास्त असल्यामुळं बलराम अशी दोन असणारे नावं ठेवली. श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये नाव ठेवत असताना कृष्ण नाव का ठेवलं याचे कारण सांगितलेलं आहे. प्रत्येक जणाचं मन आकर्षित करून घेतो म्हणून देवाचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे. कृष्णाच्या फोटोकडे बघितलं की प्रत्येक जणाचं मन असणारा आकर्षित करून घेतो असणारा तो फोटो, नवे नवे देव सुद्धा. दुसरे कारण सांगितलेलं आहे, कधी कधी देवाचा युगामध्ये कधी देवाचा पांढरा कलर आहे, कधी पिवळा आहे, कधी तांबडा आहे, पण द्वापार युगामध्ये देवाचा कलर सांगितलेला आहे तो म्हणजे कृष्णवर्ण. कृष्णवर्ण म्हणजे काळा, काळा बर का, सावळा थोडासा असणारा. त्या कलरचं एक वर्णन असं आहे, उन्हामध्ये जरी गेला तर त्या कलर मध्ये बदल होत नाही. कोणत्या त्याच्यात बदल होत नाही बर का. उन्हात जाऊ द्या बदल नाही, सावलीमध्ये येऊ द्या बदल होत नाही, पण काही कलर असे आहेत, आती जर गोरा असला आणि उन्हात जर नेला ना लाल बुंद पडतो. हा, जास्त धुळीमध्ये नेला तर तो काळा पडतो. पण ओरिजिनल जर कलर सांगायचा म्हटलं ना, देवाचा कलर आहे तो सावळा. सावळा देखीला नंदाचा, म्हणजे देवाचा असणारा जो कलर आहे तो सावळा असणारा कलर आहे. त्यावेळेस देवाचे नाव ठेवण्याकरता सुरुवात केली. कृष्ण वसुदेवाच्या घरी असणारा जन्माला आला म्हणून त्याचं नाव ठेवलं वासुदेव. आणि देवाचे एक आणि दोन नाहीत, गर्गाचार्याने सांगण्याकरता सुरुवात केली. आता सध्या एकच नाव आहे देवाचं, पण इथून पुढे देवाचे अनेक नाव असणारे पडतील. जसं जसं देव कार्य करील का नाही तसे तसे देवाचे असणारे नाव पडतात. काही जणांची नाव असतात, त्याचं कशाला महाराज नाव घेतलं, ते चोरट आहे, म्हणजे कशावर नाव पडलं त्याचं, ती चोरी करतं म्हणून त्याचं नाव चोरट. असे काही जणांचे नाव आहेत. कुणी खिसा कापत असेल का नाही, त्याच्या कशाला नादा लागला ते खिसा कापून टाकतं. म्हणजे हे नाव आहे त्याच्या कर्तबगारीवर असणारे नाव आहे. देवाचे तसे काही कार्य आहेत. देवानं गायी राखल्या म्हणून गोपाल, गो म्हणजे गाय, आणि गायीचं पालन केलं म्हणून गोपाल. आता पहा, एक केशी नावाचा असणारा दैत्य आहे, केशी नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून देवाचं नाव आहे केशीराज. असे देवाचे काही नाव आहेत. तसं विष्णू सहस्रनामामध्ये देवाची एक नावं नाहीत, देवाला असणारी नावं 1000 असणारे नावं आहेत. आणि नावाच्या बाबतीमध्ये आई लेकराला वेगळंच अट्टहासानं नाव घेते, वडील वेगळंच, आजी आजोबा वेगवेगळे असणारे नावं घेतात. माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रूपडे, माझे आचुडे बछुडे चकुडे ग माझे उपडे. माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रूपडे, माझे आचुडे बछुडे चकुडे ग राधे उपडे. पांघरू घालती कुचडे, पांघरू घालती कुचडे. माझे आचुडे बछुडे चकुडे ग राधे रूपडे. माझे आचुडे बछुडे चकुडे ग राधे रूपडे. माझे आछडे बछडे चकुडे ग राधे रूपडे. माझे आचुडे बछुडे चकुडे ग राधे रूपडे. आई लेकराला
माझे अछडे, माझे बछडे, माझे छकुडे, किती नाव आहेत. एवढे नाव असणारे देवाच्या बाबतीमध्ये वर्णन केले, 1000 असणारे नाव. आता देवानं काय केलं, पालथ पडण्याकरता असणारी सुरुवात केली. लेकरू पालथ कितव्या महिन्यामध्ये पडतं? 6 महिन्याच्या पुढं बरं का. पुढं पालथ असं पडण्याकरता सुरुवात. त्याला असं कसं तरी झोपवलं का नाही, लगेच एका साईडला होणार की लगेच पालथ पडणार. पालथ पडलं लगेच रांगण्याकरता सुरुवात करणार. पण सगळ्यात अगोदर कशानं रांगतं ते? नाही, तुम्हाला माहित नाही. गुडघ्यानं लगेच रांगत नाही बरं का. ते अगोदर ते कशानं रांगतं? अगोदर पोटानं रांगतं. असं जमीन जसं पोहतो का नाही आपण, तसं असं जमिनीवर त्याला टाकलं, फरशीवर टाकलं की असं पुढं सरकत राहतं. असं त्याला कुठे तुम्ही टाका, सगळीकडे असं ते पोटानं असणारं रांगत जातं. आणि एकदा पोटानं रांगण्याकरता सुरुवात केली की पुन्हा मात्र मग थोडंसं असं पोट आधार करण्याकरता सुरुवात करतं. मग गुडघा असा थोडासा टेकवणार आणि उजव्या गुडघ्यानं रांगतं का डाव्या गुडघ्यानं रांगतं अगोदर? त्याचे किती वर्णन आहे पहा त्या लेकराचं. रांगत असताना काय करतं, सगळ्यात अगोदर डावा गुडघा पुढे घेणार, उजवा त्याच्या पुढे नाही घेणार, उजवा तिथपर्यंत आणून ठेवणार डाव्याच्या बरोबर बरं का. परत डावा पुढे घेणार, परत उजवा तिथपर्यंत आणणार. जोपर्यंत एकदा त्याला जजमेंट लागत नाही का नाही, तोपर्यंत तशी त्याची पद्धत असते. पण एकदा रांगायला चांगलं शिकलं का नाही, पुन्हा मात्र दम काढत नाही बरं का. तळवे तळहात तळहात टेकीतात, तळवे तळहात तळहात टेकीतात, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात रंगनिरंग नाथ तो म्या देखिलास ये, रंगनिरंग नाथ तो म्या देखिलास ये, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवा शब्दाचा असणारा भाग आहे का नाही, आपला हात आहे का नाही, बोटाला खाली जमिनीवर न टेकवणं, या तळव्यानंच असणारं रांगणं. रांगत असताना काय करतं माहिती, कधी कधी शू केली का नाही, तर आईला सहकार्य म्हणून काय करतं माहिती का, शू करणार आणि हातानं रांगवणार. लेकराची बरं का पद्धत. कधी कधी मुंगी चलू लागली, मुंगळा चलू लागला, त्याला मारणार. त्याला असं त्याच्या जसं मनामध्ये येईल तसं वागणार, त्याचं काहीच नाही, त्याला काही त्याचं घेणं नाही. अहो चुलीमधला विस्तू जरी दिसला त्याला बिचाऱ्याला काही कळत नाही बरं का. धावत 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 असणार त्या विस्तवाच्या जवळ जातं. त्याची सगळी जर काळजी कोण करत असेल तर कोण करतं, काम धंदा सगळं आई टाकून देणार, सगळं लक्ष त्याच्यावर. काम इकडे जरी चालू असेल तर लक्ष कोणाकडे असतं, माता गुंतले कामाची चित्त तिचे बाळापाची, 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 चित्त तिचे बाळापाची, माता गुंतली कामाची चित्त तिचे बाळापाची, माता गुंतली कामाची चित्त तिचे बाळापाची, माता गुंतली लिगपा
चित्त तिचे बाळापाशी माता गुंतली कामाची चित्त तिचे बाळापाशी. आता हे आपले सगळ्याचे शरीर आहेत का नाही, आपले हात पाय डोकं वगैरे सगळं शरीर, ज्यांचे ज्यांचे शरीर एकदम व्यवस्थित आणि चांगले शरीर आहेत का नाही, याच्यावर कृपा जर कुणाची असेल, खरं सांगू देवाची तर आहे, खरी कृपा जर आपल्या शरीरावर कुणाची असेल, तुम्हाला सांगू 6-7 वर्षापर्यंत आपल्याला काहीच करता येत नव्हतं बरं का, कामधंदा आपल्याला काहीच कळत नव्हतं. आपलं शरीर आज जर चांगलं कुणामुळं असेल तर केवळ आईमुळं आपलं शरीर चांगलं आहे. तिनं जर या शरीराचा सांभाळ जर व्यवस्थित केला नसता का नाही, तर तुम्हाला सांगतो हे शरीर मात्र व्यवस्थित राहिलं नसतं. थोडंसं माफी मागून बोलतो. आपलं स्वतःचं शरीर माझ्याकडे बघा बरं का, आपण याला जर गेलो, कुणी असो, मुलगी असो मुलगा असो, कमीत कमी 5-6 वर्ष वय होईपर्यंत त्याला स्वतःचं शरीर साफ करता येत नाही. कुणाला? आपलं घर 5-6 वर्षापर्यंत आपल्याला शरीर साफ करता येत नाही. आई जेवण करण्याकरता जरी बसली आणि लेकराचं शरीर जर घाण तशा स्वरूपामध्ये झालं तर आई तेवढा हात धुणार, त्याचं शरीर साफ करणार आणि परत जेवण्याकरता येऊन बसणार. विचार करा बरं का थोडासा. 6-7 वर्षापर्यंत आईनं कधी सुद्धा आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये घाण मात्र कधी सुद्धा तिचा विचार मात्र केला नाही. आपल्या शरीराची सेवा केली. पण एखादी आई जर आतुरणामध्ये जर पडली ना, 5-6 महिन्याचा जरी कालावधी झाला तर तेच मुलं म्हणतात एवढ्या लोकांना मरण येले, आमच्या आईला आता घेऊन जावं बरं का. कुठल्या तरी आईनं नवस केला का, माझं लेकरू जास्त विष्ठा करतंय, याला संडास लागलेली आहे, देवा घेऊन जा, असं केलं का कुणीतरी? कुठल्या आईनं तरी? उलट नाही. उलट काय करणार, या दवाखान्यात त्या दवाखान्यात त्या दवाखान्यात घेऊन फिरणार, पण त्या लेकराचा आजार मात्र बराच करणार. एवढंच नाही, आपण मोठे झाल्याच्या नंतर आईला कंटाळतो, पण आई कधीतरी कंटाळली का? कधीच कंटाळ नाही. अहो रात्रीच्या वेळेला जरी झोपली ना, तर झोपल्याच्या नंतर रात्री 12-1 वाजता सुद्धा उठणार आणि लेकराचं ते सगळं त्या पाळण्यामधलं जे काही अंथरूण आहे सगळं अगोदर चेकअप करणार. यानं लघवी केली का, विष्ठा केली का, म्हणजे ते सगळं शरीर असणार व्यवस्थित असणार हे करणार. म्हणजे आईच्या उपकाराच्या बाबतीमध्ये आपण मात्र परतफेड. हाय तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार 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 नाही. हाय तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, हाय तुझ्या मूर्तीवाणी या जगात कीर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार 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 नाही. सबसे बड़ी है माँ, ओ माँ देती है दुआ, ऐसी कै कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. लेकुराचे इतात, लेकुराचे इतात, ओ लेकुराचे इतात, लेकुराचे इतात, ओ लेकुराचे हित, लेकुराचे हित, ओ लेकुराचे हित, लेकुराचे हित.
श्रीकृष्ण भगवंतांनी काही लीला करण्याकरता सुरुवात केली. देव असणार आता रांगू लागला आणि रांगत रांगत देवानं असताना काही लीला करण्याकरता सुरुवात केली. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरीती गवळणी, बांधिती चरणी देती गराणी, यशोदे साजणी, यशोदे साजणी, दही दूध भक्षुन तमाल निळे, नवल केले साजनी कृष्ण आळवा बाई आळवा, परतुनी माते दावा कृष्ण आळवा बाई आळवा. देवानं रांगत रांगत असणाऱ्या काही लीला केलेल्या आहेत, खोड्या केलेल्या आहेत. नंबर 1, यशोदा मातेनं देवाची पूजा करण्याकरता जर सुरुवात केली ना, तर देवाची पूजा करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंतानं देवघरामध्ये जेवढे देव होते का नाही, ते देव उचलायचे आणि घराच्या बाहेर टाकून द्यायचे. आता सुद्धा काही लेकर करतात बरं का. देवाची पूजा केली, लेकर काय करतात, तिथपर्यंत जातात, देवच उचलतात आणि टाकून देतात. त्याचं कारण काय माहिती? श्रीकृष्ण भगवंताला असं सांगायचं होतं, आई साक्षात त्रिभुवनाचा मालक असणारा क्षीरसागर निवासी तुझ्या घरी आलेला आहे. आता दुसऱ्या देवतेची पूजा करायची काही गरज आहे का? देव कोणते कोणते ते सांगतो. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूती खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती सीते अवदान. तुमच्याकडे देव आहेत का नाही ते मला माहिती नाही, पण आमच्या इकडे आहेत बरं का. शेतामध्ये आसरा म्हसोबा आहेत का तुमच्या इकडं? आहेत बरं का. हा, जर खळ वगैरे काही लावायचं म्हटलं का नाही शेतामध्ये, काही समजा पिकाच्या बाबतीमध्ये, जर म्हसोबाला नारळ जर नाही फोडलं तर वेगवेगळ्या घटना काही घडतात बरं का. म्हणून अगोदर काय करावं लागतं, म्हसोबाला नारळ शेंदूर वगैरे ते असताना फोडावं लागतं. हे देव कशाचे आहेत माहिती? शेंदरी हेंदरी. शेंदरी दैवत कशाला म्हणायचं? जो सुरुवातीला एकटाच असतो का नाही, त्याला म्हणायचं शेंद्राचा. वाटीवर असणारा असा शेंदूर कालवायचा आणि त्या म्हसोबाला नेऊन लावायचा. पण हात उरल्याच्या नंतर तिथं दगड दुसरा एक शेजारी असतो, त्याला हात पुसला, हा झाला शेंद्राचा, आणि हात ज्याला आपण पुसतो का नाही तो झाला हेंद्राचा. दुसरा माणूस येतो, तो काय करतो माहिती का? पुन्हा वाटीवर शेंदूर कालून आणलेला असतो, त्याला असं वाटतं एक देव नाही 2 आहेत. मग तो काय करतो, दोन्ही देवाला बरोबर असणारा शेंदूर लावतो. त्याचाही हात मात्र असा भरलेला असतो. तो काय करतो, तिसरा एक दगड असतो त्याला पुसतो. ज्याच्या शेतामध्ये म्हसोबा आहे का नाही, त्याला जागा शिल्लक राहत नाही. एवढे दगड भरपूर होतात. नेमका देव पहिला कोणता हेच कळत नाही. हे देव कोणते? शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूती खेते. कृष्ण सांगतो, आई सर्व देवांचा हा देव, निवारी भेव काळाचे. सगळ्या देवाचा असणारा देव जर कोण असेल नाही, तर मी असणारा हा देव आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवंतांना देवाशे देवघरामधले असणारे असे बाहेर टाकायचे. त्यावेळेस यशोदा मातेनं त्यांना जेवण्याकरता असं ताटामध्ये दिलं ना, तर ताटामध्ये दिल्याच्या नंतर देवानं कसं जेवायचं ते ऐका. लहान लेकर कसे जेवतात माहिती? असं 2 बोटानं जेवत नाहीत किंवा 5 बोटानं जेवत नाहीत बरं का. लहान लेकराला असा भात काला वगैरे कलून दिला का नाही, असे घेणार आणि असं खाणार नाहीत, असं टाकणार वरून. बरं, ते टाकत असताना काही इथंच मुखामध्ये पडतं असं नाही बरं का. हे सगळं असं ते भरतं बरं का. सगळं असं चेहरा भरतो त्याचा. असं एवढंच नाही, सगळं असं शरीर सुद्धा असं भरतं त्याचं. पण एवढं जरी लेकरू जेवण करत असताना जरी भरलं का नाही, तर कुणाला तरी घाण वाटते का? कुणाचंही लेकरू असू दे बरं का, असं घाण वाटत नाही बरं का. त्याचं ते मुख माखिले आळू माळू, म्हणजे सगळं असं ते भरलेलं असतं, पण कुणाला सुद्धा घाण मात्र अजिबात वाटत नाही. तिथं जर 75-80 वर्षाचे जर वयोवृद्ध बाबा जर असले आणि त्यांनी जर जेवायला तसं जर चालू केलं ना, न्याव 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 न्याव, त्यांनी म्हणजे अगोदर बाबाचं जेवण होऊ द्या, दुसऱ्या पंक्तीला आपण बसू.
म्हणजे लेकराच्या बाबतीमध्ये किळसवाणी मात्र भूमिका मात्र होत नाही. आता पहा, श्रीकृष्ण भगवंतानं मिटक्या मटमट वाजविती, देवानं असं जेवण करण्याकरता सुरुवात करायची. देवानं ताटाच्या बाहेर सुद्धा काही अन्न असणार टाकायचं, लेकर सुद्धा तसेच जेवण करतात. हे देवाची एक लीला आहे. मांजर कुत्र वगैरे असं दरवाजावर जर आलं का नाही, तर देवाने काय करायचं, असं रांगत 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 जायचं आणि ते ताट त्याच्याच पुढे नेऊन असं सरकवायचं. यशोदा मातांना आवाज द्यायचा, अरे कृष्णा, हे कुत्र मांजर आहे, चावतील बर का तुला. आईनं सांगायचं, आई बोबड्या बोलामध्ये, हे कुत्र मांजर नाही, साक्षात स्वरूपामध्ये देव आहेत हे. आता आईला काय कळणार? कृष्णाच्या हाताचा प्रसाद खाण्याकरता मांजर कुत्र वगैरे हे रूप व्हायचे बर का, हे ऋषीमुनी असायचे आणि देवाचा हातचा प्रसाद खाण्याकरता रूप पालटून यायचे. आता कधी कधी नंद बाबा जेवण्याकरता बसले की ताट उचलायचं आणि कुत्र्याच्या समोर असणाऱ्या नेऊन ठेवायचं आणि श्रीकृष्ण भगवंतानं त्या कुत्र्याच्या गळ्याला मिठी मारायची. गावात कुणालाही कुत्र जवळ न येऊ देणार, पण श्रीकृष्ण भगवंतानं त्याच्या गळ्याला मिठी मारायची. कधी सांगतो, किती जरी मारका बैल असेल, गाय असेल, लहान लेकरू जवळ जाऊ द्या, बैल तेवढा जरी मारणारा असला का नाही, तरी लेकराला मारित नाही. म्हणजे ते लेकरं सुद्धा, बैलाला सुद्धा, पशु पक्ष्याला सुद्धा लेकरं आवडतात. श्रीकृष्ण भगवंतांना आता काही लीला करण्याकरता सुरुवात केली आणि देवानं चोऱ्या करण्याकरता सुरुवात केली. आता गावामध्ये जाऊन देव आता चलण्याकरता सुरुवात केली. देवानं चौकामध्ये गेला आणि गोपाळ त्यांना असणारे, देवानं असणारे जमा केले. पण ते सगळे गोपाळ असणारे असे हडकुडे. देवानं सांगितलं, तुम्ही काय करा, माझ्या पक्षामध्ये भरती व्हा, आधी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही फक्त माझ्या माग माग या, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. त्यावेळेस देवानं चोऱ्या करण्याकरता असणाऱ्या सुरुवात केली आणि मग मात्र यशोदा मातेकडे असणारे गराणी येण्याकरता सुरुवात केली. गवळणी सांगती गराणी, रात्री आला चक्र पाणी. खाऊनी दही दूध तूप लोणी, अवघी फोडिली विरजणी. हागे बाई कोणासी आवरे ना, हागे बाई कोणासी आवरे ना. यशोदा बाळ तुझा ताना, कोठवर सुसुधिंगाना. यशोदा बाळ तुझा गाना, तुझवर सुसुधिंगाना. पहिली खोडी आणि ते गराणं घेऊन असणारी यशोदा मातेकडे गवळण आली. गवळणी सांगती गराणी, रात्री आला चक्र पाणी. खावोनी दही दूध तूप लोणी, अवघी फोडिली विरजणी. विरजन रात्रीच्या वेळेला फोडतात का सकाळी फोडतात? सकाळी. देवानं काय करायचं, जेवढे विरजू घातलेले असणारे भांडे असतील का नाही, रात्रीच्या वेळेलाच असणारे ते फोडायचे. पण त्याची आणखी एक पद्धत सांगतो. जरी विरजन सकाळच्या वेळेला जरी दही वगैरे फोडायची पद्धत जरी असेल, तरी सुद्धा काही माता मावल्या रात्रीच्या वेळेला सुद्धा विरजन फोडतात, पण जवाई घरी यावा लागतो. मग मात्र ते विरजन मात्र रात्रीच्या वेळेला ते फोडतात. का? काही आपल्या इकडं म्हणी आहेत, नाकाचा मोती ठेवी गहाण. काय म्हणाय? नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जवायाचा मान. म्हणजे काही वर्णन केलेलं आहे. एरवी जर दूध मागण्याकरता जर कोणी आपल्या घरी आलं, विकत जरी त्याला दूध द्यायचं असेल आणि दूध जर तापलेलं असेल ना,
तर कोणतीही महिला मात्र साय मात्र त्या दुधामध्ये जाऊ देणार नाही. 50% थोकामध्ये बर का. साय मात्र अलीकडे येणार नाही, अजिबात नाही. साय पलीकडेच गेली पाहिजे नुसते असे ते फोकून फोकून नुसते असे. फक्त ती मोकळ्या मनाने बिचारी कधी येते माहिती का नाही. जवाई जर घरी आले का नाही तर असं ते बघून असं धरायचं, मोकळ्या मनानं सगळी बिचारी साय अशी खाली पडते बर का. हे गरानं सांगितलेलं आहे. गवळणी म्हणतात, रात्री आला चक्र पाणी खाऊनी, दही दूध तूप लोणी, अवघी फोडिली विरजनी. गरानं आल्याच्या नंतर यशोदा मातेला राग आला आणि यशोदा मातेनं कृष्णाला ताकीद देण्याकरता सुरुवात केली. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. सबळा गारे गोपाट उठला, माट तयात पडू नको रे. सबळा गारे गोपाट उठला, माट तयात पडू नको रे. रागीत तुला पेतानंदा, भारतयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कोणाच्या. जाऊ नको. कधी कधी आई लेकराला ताकीद करते, अगोदर समजावून सांगते. कधी कधी आई हातानं सुद्धा समजावून सांगते, कधी कधी टिपूर घेऊन सुद्धा समजून सांगते. सगळ्या जणांनी सगळ्यात जास्त जर मार कुणाचा खाल्ला असेल तर आईचा मार आपल्याला सगळ्यात जास्त भेटलेला आहे. कशा करता? आज आपल्यावर जर संस्कार हे जे आहेत का नाही, तर केवळ सगळ्यात जास्त संस्कार आपल्या आईचे आहेत. आई बरोबर आपल्याला असणारे संस्कार लावते. त्यावेळेस ताकीद करण्याकरता सुरुवात केली. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. यशोदा मातेनं प्रश्न विचारला, अरे कृष्णा, लोकाच्या घरी जाऊन चोरी करण्यापेक्षा आपल्या घरी काही कमी आहे का? घरी ताकाचे सरोवर, लवणीताचे पूर, इथं काही कमी आहे का आपल्या घरी? कृष्णानं हसून सांगितलं, आई आपल्या घरी भरपूर आहे, पण घरच्याला मात्र चव मात्र लागत नाही. गोष्टी कळते का तुम्हाला? बाजारातून टरबूज तुम्ही विकत आणा, त्याला एवढी चव लागणार नाही, पण शेजाऱ्यानं टरबूज लावू द्या, रात्रीच्या 12 वाजता जाऊन चोरून आणू द्या, कशाला चव लागते? ते चोरून आणलं का नाही त्याला जास्त चव लागते बरं का. श्रीकृष्ण भगवंत सांगतो, आई घरच्याला मात्र चव नाही. याच्या पुढे आणखी सांगतो, घरी तुम्ही कितीही वरण चांगलं बनवा, किती चांगलं बनवा, आणि सप्ताहाचा असणारा काल्याचा प्रसाद असावं वरण बनवावं तिथलं, किती जरी श्रीमंत माणूस असला तर काय करतो, जेवण करून घरी येतो, घरचा तांब्या घेऊन जातो. कशाला? एवढं द्यावं द्या. हा नाही, माणसं जेवायचे राहिलेत, नाही एवढं द्यावं द्या. कशा करता? अरे त्या प्रसादाला असणारी चव आहे, चव. आणि एखादा 13व्याचा कार्यक्रम असल्यास कोणी बकेट घेऊन गेलं बघितलं का तुम्ही? टाकून द्यावं लागतं, जेवायलाच कोणी येत नाही. देवाच्या बाबतीमध्ये असणारा तो प्रसाद आहे. श्रीकृष्ण भगवंतांना असणाऱ्या काही खोड्या करण्याकरता असणारी सुरुवात केलेली आहे. त्या खोड्याच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. दुसरी आली धावत, म्हणे बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. देवानं काय करायचं, दुसऱ्या काही खोड्या करण्याकरता असणारी सुरुवात केली.
एक देवाची असणारी खोडी सांगितलेली आहे. सहज स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंत असा निवांत बसलेला आहे आणि देवानं एक नाटक करण्याकरता सुरुवात केली. देवानं रडण्याकरता सुरुवात केली. इतका देव रडू लागला, इतका रडू लागला, इतका रडू लागला. रडत असताना एक गोपिका आली. गोपिकेने प्रश्न विचारला, कृष्णा का रडतोस रे? देवानं नाटक करून बोलण्याकरता सुरुवात केली. काय सांगू, माझा एक मित्र मला असा म्हणू लागला की मी दिसण्याकरता सुंदरच नाही. अरे कृष्णा तू सुंदर आहेस. नाही मी सुंदर नाही. ती गवळण म्हणते फार सुंदर आहेस. नाही मी सुंदर नाही. अरे सुंदर आहेस. त्यावेळेस कृष्णाला सांगितलं, मी जर सुंदर असतो तर माझ्या मित्राच्या गालाची पप्पी एका दुसऱ्या गवळणीने घेतली. त्यावेळेस त्या गवळणीने सांगितलं असं. त्या कृष्णानं काय करायचं, प्रत्येक गवळण जवळ आली की रडण्याकरता सुरुवात करायचं. त्या गोपिकाने यायचं आणि कृष्णाच्या काय करायचं, गालाच्या स्त्रिकाशी पप्पी घ्यायची. महाराज आज सुद्धा लेकरू कुणाचंही असू द्या बरं का, लेकराला जवळ घेऊसं वाटतं. तो मूर्ती म्हणजे कृष्णाच्या बाबतीमध्ये सांगितलेली आहे. देवानं मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. गोपिकांनी यायच्या आणि कृष्णाच्या असणाऱ्या गालाचं असणारं चुंबन घ्यायचं. देवानं हसण्याकरता सुरुवात करायची. देव म्हणजे देव त्या ठिकाणी. तिसरे एक वर्णन खोडीच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. तिसरी आली धावोनी, म्हणे बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीसी गाठ देऊनी, गाठवाई कोणासी सुटेना. देवाने खोडी करण्याकरता सुरुवात केली. गावामध्ये गराणी येऊ लागल्याच्या नंतर एक गोपिका आली सांगितलं, देवा कुणाच्याही घरी मात्र तू खोड्या करतो ना, आज माझ्या घरी येऊन तू चोरी करण्याचा प्रयत्न कर. देवानं सांगितलं काही अडचण नाही, आजची खोडी तुमच्याच घरी. आणि रात्रीच्या वेळेला पती पत्नीच्या बाबतीमध्ये दोघांचं संभाषण झालं. पत्नीनं सांगितलं, रात्री 12 वाजेपर्यंत घर सांभाळण्याची ड्युटी तुमची आणि 12च्या नंतर 12 ते 6 घर सांभाळण्याची ड्युटी माझी. महाराज देवानं पैज लावलेली होती. देव रात्रीच्या वेळेला आला नाही, पहाटच्या वेळेला देव असणार आला, 5-5:30च्या वेळेला. आणि सकाळची झोप म्हणजे कोणती माहिती का? साखर झोप. सगळ्यात जास्त माणसाला झोप जर कधी लागत असेल ना, सकाळच्या वेळेला. वाहनाचे ऍक्सिडेंट सगळ्यात जास्त जर कधी होत असेल तर कधी माहिती का? रात्रीच्या वेळेला होत नाहीत. 4:30च्या नंतरच वाहन असणार ऍक्सिडेंट होतात. कशा करता? ड्रायव्हरला अशी डुकली लागते बरं का. ज्या वेळेला त्या गोपिकांनी असणार पैज असणारी लावली आणि श्रीकृष्ण भगवंत आता येतच नाही म्हणून भेला, असं म्हणून पती आणि पत्नी कोर्टच्या ठिकाणी असणारे झोपलेले आहेत. श्रीकृष्ण भगवंत पहाटच्या वेळेला आला. दह्या दुधाची असणारी, लोण्याची असणारी चोरी केली. आपण आलो हे जाणून देण्याकरता काय केलं, त्या गोपिकाच्या वेणीची आणि गवळ्याच्या असणाऱ्या दाढीची असणारी अशी गाठ मारली. सकाळच्या वेळेला भिक्षा मागण्याकरता एक असणारा व्यक्ती आला. भिक्षाम देही देही भवती भिक्षाम देही. त्या गोपिकाला लक्षातच आलं नाही दिवस निघालेला आहे म्हणून. भिक्षा वाढण्याकरता पटकन उठते. तेवढ्याच वेळेला दाढीला मात्र असणारा झटका बसला. त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली. मस्त होणी मातली धांगडी, करी ओढा ओढी मज लागी. दोघांची भांडणं सुरू झाली. पत्नी म्हणते, माझ्या वेणीच्या ठिकाणी गाठ तुम्ही दिल्लगी करण्याकरता मारली. आणि पती परमेश्वर काय म्हणतो, गाठ तू मारली. हे म्हणतात तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, ते म्हणतो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आता गाठ मारली कोण? ही गाठ मारली देवाना. आणि गाठ मारल्याच्या नंतर त्यांनी गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. थोडस विचार करून सांगतो बरं का. लग्नामध्ये जर ब्राह्मणानं गाठ मारली तर ती गाठ सुद्धा लवकर सुटत नाही का? नवरदेव पुढंच ओढतो, नवरी मागच ओढते. त्याच्यामध्ये होतं काय माहितीये का, अशी गाठ अशी जाम फिट बसते बरं का. अशी जर ब्राह्मणानं मारलेली गाठ जर सुटत नसेल तर देवानं मारलेली गाठ सुटल का? अजिबात नाही. देवानं मारलेली गाठच सुटू शकत नाहीत. भरपूर जण प्रयत्न करतात. असं वाटतं की संन्यास घ्यावाच आता गाठ सोडण्याचा प्रयत्न. गाठच निघणार म्हणलं तर गाठच सुट नाही. भरपूर जण गाठ सोडण्याचा प्रयत्न करतात. अरे देवानं मारलेली गाठ आहे, ही गाठ सुटल? अजिबात नाही. वैतागलेले माणसं आहेत काय असे. बरं काही जण तर असे आहेत 5-5, 6-6 दिवस निघून जातात, पत्ताच लागू देत नाहीत. पण परत कोंडू कोंडू धरणार जेव्हा परत घरीच बरं का आणखी.
गाठ मात्र देवानं मारली कधी सुद्धा सुटत नाही. त्यावेळेस गाठ कापण्याकरता सुरुवात केली. अजिबात गाठ कापत नव्हती. जाळण्याचा प्रयत्न केला, अजिबात नाही. शेवटी त्यांच्या लक्षामध्ये आलं, ही सगळी जर कीर्ती कुणाची असेल आणि कारण जर कुणाचं असेल तर देवाचंच आहे. देवाकडे चालण्याकरता सुरुवात केली. एक वर्णन केलं आहे, चलत जात असताना गोपिकाची उंची 5.5 पावणे 6 फूट आणि त्या गवळ्याची उंची 4.5-5 फुटाच्या मध्ये. मग याच्या दाढीला असणारा त्रास होऊ लागला. त्यानं काय करायचं, गवळणबाईनं असं चलत असताना पुढं याच्या दाढीला त्रास होऊ लागल्या, यानं काय करायचं, दाढी अशी वर धरायची आणि यानं टुन्नुक 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 अशा उड्या माकायच्या. कशा करता, गवळी गरगर गिरिक्या मारी आणि गवळी दाढी वरवर असणारी धरी. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये अंगणामध्ये गेल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये गाठ मात्र देवानं सोडली नाही. देवानं नुसतं गाठीकडे बघितल्याबरोबर गाठ असणारी सुटून गेली. देवाचा असणार हा चमत्काराची असणारी भूमिका आहे. पुढे वर्णन केलं आहे, देवानं अशा खोड्या असंख्य स्वरूपामध्ये करण्याकरता सुरुवात केल्या आणि खोड्या करत असताना एक दिवस एका नंदबाबाच्या बाबतीमध्ये एक गोप विचार करतो, अशा गावातच आपल्याला राहायचं नाही. सगळं असताना त्यानं काय केलं, छकड्यावर असणारं सामान मांडलं आणि निघण्याकरता सुरुवात केली. देवानं सांगितलं, ज्या गावामध्ये कुणीच राहत नाही अशा गावामध्ये राहून असणारा आपला उपयोग नाही. त्यावेळेला त्यांना कसं थांबवायचं एवढ्याच स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंतानं छकड्यावर बसणारी त्या गोपाची असणारी पत्नी आहे का नाही, तिला थोडीशी तहान लावली. त्या पत्नीनं सांगितलं, मालक, घसा आहे ना माझा थोडासा असा कोरडा पडलेला आहे, पाणी घेऊन या ना. घागर घेतली आणि पाणी आणण्याकरता निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर पाणी घेऊन आला. पाणी घेऊन आल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंतानं दुसरंच एक रूप घेतलं त्या गवळणीच्या पतीचं आणि गाडी हाकण्याकरता सुरुवात केली. गाडी हाकण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर खालचा म्हणतो, संसार माझा, बैल माझे, पत्नी माझी. त्यानं वरच्याला असं खाली ओढण्याकरता सुरुवात केली. दोघांची भांडणं झाली. तोपर्यंत देवानं तिसरं रूप घेतलं आणि छकड्यावर देव बसला आणि त्या बैलाला हाकण्याकरता सुरुवात केली. असे एक नाही 5-7 जण झाले. शेवटी म्हटलं, आता हे भांडण इथं मिटत नाही, परत नंदबाबाकडे चला. नंदबाबांनी सांगितलं, आता ही लीला माझ्या देवाचीच आहे, मुलाचीच आहे. त्यांनी काय केलं, सांगण्याकरता सुरुवात केली. गाडी कुणाची आहेत, बैल कुणाचे आहेत, पत्नी कुणाची आहे, याचा निर्णय एकच सांगतो मी. समोर असणारी 20 फुटाची उंच असणारी भिंत आहे. त्या भिंतीच्या वरून जो कोणी उडी टाकील, बैल त्याचे, गाडी त्याची आणि पत्नी सुद्धा त्याचीच. जो ओरिजिनल होता का नाही, त्यानं तर डोक्याला हात लावून खालीच बसला. त्यानं म्हणला, आपला संपला खेळ म्हणला आता. ह्याच्या 20 फुटाच्या वर उड्डाण आपलं कसं जाईल आता. श्रीकृष्ण भगवंतांना असं पाठीमागं पळत पळत जायचं, उड्डाण करायचं की भिंतीच्या पलीकडं. ज्यांनी भिंतीच्या पलीकडे उड्डाण गेले का नाही, सगळ्यात शेवटी याचा नंबर लागला, ओरिजिनल पती परमेश्वरचा. यानं उड्डाण करण्याकरता पाठीमागं धावत गेला आणि भिंतीच्या जवळ गेला आणि भिंतीचं दर्शन घेतलं. मला डोकं फोडण्यात बी मजा नाही म्हणला, आपला आता संसार तर गेला आपला आता. शेवटी नंदबाबांनी सांगितलं, जे पलीकडे गेले का नाही, हे सगळे कृष्णाची असणारी लीला आहे, हा सगळा संसार तुझा आहे. शेवटी गावातल्या काही मंडळींनी बोलण्याकरता नंदबाबाला आणि यशोदेला सांगितलं, आम्ही या गावात राहावं का हे गाव सोडून जावं. यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का राहावे. 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 ऐसे ऐकता गराणी यशोदा नयनी आले पाणी. कृष्णा खोड दे टाकुनी, एका जनार्दनी प्रेम तया आवरेना. यशोदा मातेच्या डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं, देवा, आता तू गावात राहण्याच्या मात्र लायकीचा नाहीस. पहिली शाळा कोणती माहिती? मुलगा जर शाळा शिकत नसेल तर पहिली शाळा त्याच्याकरता जनावर राखण्याची शाळा. बघ, शाळा शिकणे तर तुझ्याकरता जनावरच आहेत. आणि आताची शाळा कोणती माहिती?
मुलगा 3-4 वर्षाचा 4-5 वर्षाचा मुलगा झाला की त्याच्याकरता एक शाळा ठरलेली आहे आता. पहिलीच्या अगोदर इंग्लिश स्कूलची शाळा. जॉनी जॉनी येस पप्पा, इटन शुगर नो पप्पा, ओपन युअर माऊथ हा हा म्हटलं की 25,000 फिटले आपली शाळा. श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये यशोदा मातेनं सांगितलं आता गावात राहायचं नाही, तू गावाच्या लायकीचा नाही, तू आता तू शेतात जायचं. आई मी काय करू शेतामध्ये जाऊन? तुझ्याकरता एक काम, आपल्या घरी जेवढ्या गायी आहेत का नाही, गायी राखण्याचं काम तुझ्या करता. श्रीकृष्ण भगवंतानं गायी असणाऱ्या सोडल्या आणि गायी सोडल्याच्या नंतर गायी चारण्याकरता असणारे निघण्याकरता सुरुवात केली. त्यांचं वर्णन केलेलं आहे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटा सा मेरा मदन गोपाल, छोटा सा मेरा मदन गोपाल, छोटा सा मेरा मदन गोपाल. देव गायी राखण्याकरता असणारे वृंदावनाच्या परिसरामध्ये असणारे निघून गेले. गायी असणाऱ्या अशा मोकळ्या असणाऱ्या सोडून दिल्या आणि गायी मोकळ्या सोडून दिल्याच्या नंतर ज्यांनी ज्यांनी लहानपणामध्ये जनावरं राखले का नाही, आता जमिनीच सगळ्या वहिती झाल्या आहेत. पहिल्या जमिनी अशा असायच्या 10 एकर 20 एकर 25 एकर पडकच जमीन. त्याच्यामध्ये एकदा जनावरं नेऊन सोडून दिले का नाही मोकळे, ते जनावरं चरून चरून असे निवांत खाली बसायचे. आता झालंय असं, इकडल्यानं एवढा बाण टोकरी तिकडे आणला आणि इकडल्यानं एवढा टोकरून इकडे आणला. बैल जरी सोडायचा म्हटलं त्यांना जरा शांत बसा म्हणा, जरा वरी जरा शांत बसा, बोलू नका, जरा शांत बसा. ज्या वेळेला गायी असणाऱ्या चारा खाऊ लागल्या आणि चारा खाऊन रवंत असणाऱ्या करायच्या, देवाच्या जवळ यायच्या आणि आपल्या जिभीनं देवाचा असणारा तळपाय असणारा असा चाटायच्या. देवानं गोपाळांच्या सोबत असताना काही खेळ खेळण्याकरता सुरुवात करायची. पहिले खेळ म्हणजे कोणते? विटी दांडूचा असणारा खेळ. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ दाव दावून कोरडी, कानोबा खेळ दाव दावून कोरडी, कानोबा खेळ दावू नको, कानोबा खेळ दाव दावून कोरडी. किती करतील रे कुरबानी, किती करतील रे कुरबानी, कानोबा खेळ दाव दावून कोरडी, कानोबा खेळ दाव दावून कोरडी. किती करतील रे कुरबानी, किती करतील रे कुरबानी, कानोबा खेळ दाव दावून कोरडी, कानोबा खेळ दाव दावून कोरडी. खेळ बबराट बाई बबराट, खेळ बबराट बाई बबराट,
खेळे भवराग बाई भवरा खेळ भवरा गे बाई भवरा राधे केसा नवरा राधे केसा नवरा खेळ भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा खेळ राधी केसा नवरा राधी केसा नवरा खेळ भवरा गे बाई भवरा खेळ भवरा गे बाई भवरा विठी दांडूचा खेळ कसा आहे पा अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू काही खेळ जे आहेत आता आपलं वय झाल्यामुळं आपल्या आठवणीतून असणारे विसरून गेलेले खेळ असतात. तुमच्याकडली विटी कशी आहे मला माहिती नाही, पण खाली जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये जर गेलात का नाही, मृदंगाचा गठ्ठा असतो का नाही, तशी विटी आहे. तुमच्याकडे दोन्ही कोण साईडनं निमुळती आहे का अशी अशी ऐका. मग त्याला मारीत असताना कसं मारावं लागतं माहिती आहे का? असं साईडला थोडंसं असं हे करायचं, अशी वर असं ठेका द्यायचा, असं ते तिकून इकडे फेकणार पुन्हा, आणि जिथून ती गल वगैरे अशी केलेली असते बरं का अशी, मग तिथपर्यंत ती मोजीत यायची पुन्हा. हां हां, मग ते तिथपर्यंत मोजीत यायची. मग मोजत असताना कशी मोजावं लागते पहा. आबक दुबक तिबक अशी मोजण्याची पद्धत. आणि दुसरी एक पद्धत आहे मोजण्याची, इकी मोठ, डोका टोला, तिडीमिडी, चवकनाल्या, पल्लू पाय, शामीन डोळा गोळा. आता हे कसेही करावं लागतात ते ऐका बरं का. नंबर 1, इकी मोठ म्हटलं की असा हात पकडायचा बरं का, त्याच्यावर अशी आडवी इटी ठेवायची, याला इकी मोठ. नंबर 2, डोका टोला, असा हात पकडायचा. तिडीमिडी 3 वेळेला वर फेकायची. चवकनाल्या मधले 2 बोट मध्ये घ्यायचे, वरी अशी आडवी ठेवायची. पल्लू पाय, उजव्या पायाचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट त्याच्यावर आडवी अशी उभी इटी ठेवायची अशी, आणि मग त्याला पायाला असा झटका द्यायचा आणि तो अशी इटी मारायची. त्याला म्हणायचं पल्लू पाय. सगळ्यात जास्त जर अवघड काय असेल तर शामीन डोळा. कळालं तो बघा बरं का. उजवा डोळा झाकायचा, त्याच्यावर अशी आडवी इटी अशी ठेवून द्यायची अशी बरोबर अशी, आणि असं हे करायचं आणि असा ठेका द्यायचा. जर एखाद्या वेळेस जर असं जर शिरकमल पुढं जर नाही गेलं तर ठेका इथं पण बसू शकतो बरं का, हे खेळत असताना. याला म्हणायचं शामीन डोळा. हा एक असणारा खेळ आहे. पुन्हा भवरा एक असणारा खेळ आहे. अशी दोरी लावायची भवऱ्याला, असा बरोबर असा भवरा असा टाकून द्यायचा. ज्याला खेळता येतो त्यालाच खेळता येतो बरं का. ते असा भवऱ्याला अशी दोरी जर लावली आणि अशी दोरा जर सोडून दिला ना, तर भवरा असा गरगर गरगर असा फिरतो महाराज, आणि ते जागेवर असा हलत सुद्धा ना एवढा फिरतो भवरा. चेंडू फळीचा खेळ तसाच. एवढंच नाही, ते नगुरशे रचण्याचा एक खेळ असतो. तुमच्याकडे खेळतात का ते? असे 7 एकावर एक रचायचे असतात बरं का. एक ते आम्हाला माहित नाही बरं का. आमच्याकडे म्हणतात त्याला नगुरशे असे, आमच्याकडली भाषा आहे बरं का त्याला. हा, असे नगुरशे. काय करायचे, ए वरच्या कोणी बोलू नका, शांत बसा थोडं जरा, बोलू नका मुलींनो, शांत बसा जरा. ते काय करायचं असतं, एक जण चेंडू घ्यायचा, आणि चेंडू घेतल्याच्या नंतर काय करायचं असते, ते रचलेले असतात, त्यानं काय करायचं, पाडायचं, आणि पाडल्याच्या नंतर रचणारे वेगळे असतात, आणि दुसऱ्यानं काय करायचं, चेंडू मारायचा असतो असा तोपर्यंत. ते रचले की मग ओके झालं म्हणायचं. असे एक खेळ नाहीत. पुन्हा ते असे डोळ्यावर अशी पट्टी बांधायची आणि त्याला शिवण्याचा एक प्रयत्न. त्यावेळेस गोपाळाच्या डोळ्याला पट्टी बांधली. पट्टी बांधल्याच्या नंतर ते गोपाळ कृष्णाला शोधाशोध करू लागले. पुढं देवाच्या डोळ्याला पट्टी बांधली. गोपाळ म्हणतो, देवा खरं सांगू का, आम्ही कुठं जरी लपून बसलो, तुझ्या डोळ्याला पट्टी जरी बांधली, तर बरोबर आमचा तू शोध घेतो म्हणजे घेतो. तुम्ही कुठेही लपून बसा, बरं कुठेही लपून बसा, देव तुमच्या जवळ येणार, तुम्हाला चारा पाणी वगैरे भाकर तुकडा असणारा संपूर्ण देव पुरवतो. तुम्ही कुठेही लपून बसा. तुमच्या इकडे विहिरी खोदतात, विहिरी खोदत असताना पाषाण जर लागला तर त्या पाषाणामध्ये सुद्धा एका दिवस दरदरू सापडतो म्हणजे बेंडकुळी. किती कौतुकाची गोष्ट आहे. तेवढ्या खाली 50 फुटाला बेंडकुळी असते. कशामध्ये? पाषाणामध्ये.
त्या बिचारीला अन्न कुठून मिळत असेल, पाणी कुठून मिळत असेल, ते फोडल्याच्या नंतर त्याच्यामधून बेंडकून येते. विचार करण्याची भूमिका आहे का नाही? तुम्ही कुठेही लपून बसा, देव मात्र तुमच्या मागं पुढे राहून तुमचा सांभाळ करतो. एवढी देवाची असणारी लीला आहे. आता पहा, देवानं अशा स्वरूपामध्ये एक नाही असंख्य असणारे खेळ खेळण्याकरता सुरुवात केली. देवानं बोलण्याकरता सुरुवात केली. असंख्य माझ्याजवळ आणखी खेळ आहेत. आणखी खेळ खेळायचे का? त्यावेळेस त्या गोपाळांनी सांगितलं, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता देवा आम्हाला भूक लागलेली आहे. मग देवानं काय केलं? सगळ्या जणाच्या शिदोऱ्या एका ठिकाणी केल्या. शेतामध्ये जर जेवण करायचं म्हटलं का नाही, तर काही मंडळींनी शेतामध्ये जेवण करत असताना शेतामध्ये काही ताट बासनं वगैरे असं काही नसतं बरं का. पळसाची पानं घ्यायची, लगेच ताट तयार, वाटी त्याची लगेच तयार. कशाच्या? पळसाच्या पाण्याची. अशी 2-3 पानं घेतली, त्याला अशी काटकी लावली की लगेच दुरण तयार. त्याला काही भात लावायची गरज नाही किंवा काही नाही. मातीची असणारी ढेकळं घ्यायची आणि त्याला लावायची, जेवण चालू. शेतामध्ये पाणी जरी प्यायचं म्हटलं, कोणी विहिरा जर असा खोदला का नाही नदीमध्ये, तर तिथं गिलास नसतो बरं का. तेच पाणी घ्यायचं आणि त्यानं असणारं पाणी प्यायला सुरुवात करायचं. इतकी चव लागते ना त्याला, जे न प्यायलं फक्त त्यालाच विचारा. आताच्या नवीन माणसालाही माहिती नाही काय. आता पहा, देवानं अनेक जणांच्या शिदोऱ्या एका ठिकाणी केल्या आणि अनेक जणांच्या शिदोऱ्या एका ठिकाणी केल्याच्या नंतर देवानं सगळ्याच्या हातावर असणारा प्रसाद देण्याकरता सुरुवात केली. गोल असणारा असा राऊंड बसला बरं का. सगळ्याच्या मध्ये देव असणारा बसला. एका हातामध्ये असणारी काठी आहे, बासरी आहे, एका हातामध्ये असणारं फळाची असणारी भूमिका आहे. देवानं हातामध्ये असा प्रसाद घेतलेला आहे आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर सगळ्या जणांच्या सोबत असणारा तो काला देवानं केलेला आहे. त्याचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. स्वरधारा. बिभ्रद वेणुम जठर पठर योहोश शृंग वेत्रेच कक्षे वामे पानव मसृण कवलम तत्फला न्यंगुलीषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदो हासयन नर्मभिः स्वर्गे लोके मिशती बुभुजे यज्ञभुग बाल केली ही. असा देवानं सगळ्याला प्रसाद दिला, सगळ्यालाही खाण्याकरता सांगितला आणि स्वतः सुद्धा देवानं असणारा काल्याचा प्रसाद खाल्ला. सगळेजण एकदा पुंडलिकारचा एकदा जे जेकार करा. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सगळ्या जणांनी प्रसाद खाल्ला आणि देवानं बोलण्याकरता सुरुवात केली. हात धुण्याकरता मात्र यमुनेच्या पाण्याच्या ठिकाणी मात्र कोणी सुद्धा जाऊ नका. काय केलं? देवानं सांगितलं, हा काल्याचा असणारा प्रसाद तुमच्या हाताला लागले का नाही, हात धुण्याकरता मात्र तिथं जाऊ नका. का? स्वर्गातले असणारे देवता मंडळी माशाचं रूप घेऊन कुठे येऊन बसले होते? पाण्यामध्ये. हा, काही जणांना तर इंद्रानं तर काय केलं होतं माहिती का? असा इरुळा होऊन बसला होता. इंद्रानं काय करायचं? सारखी मान वर काढायची की खाली करायची, वरी काढायची की खाली. विरुळा करतो काय माहिती का? छोटासा साप पाण्यामधला असा बाहेर मान काढायची की मध्ये टाकायची. कशा करता? वाट कुणाची बघू लागला माहिती का? हे गोपाळ येतील, ह्याच्यामध्ये हात धुतील आणि हाताला लागलेलं जे खरकट आहे का नाही ते आपण खाऊ. देवाचं म्हणणं असं होतं, तुम्हाला माझ्या हातचा प्रसाद खायचा आहेच ना, मग या गोपाळांच्या पंक्तीला येऊन बसा ना. लक्ष करा. पण त्यांना लाज वाटली. असल्या गरीबाच्या पंक्तीला आपण बसायचं असतं का जेवायला? मग देव म्हणला, तुम्हाला गरीबाच्या पंक्तीला बसायचं नाही ना, मग तुम्हाला प्रसादच भेटू देणार नाही. लक्ष करा. गावात जर सप्ताह चालू झाला का नाही, तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुमचा गर्व सगळा सोडून द्या आणि गरीबातला गरीब जरी माणूस शेजारी असला का नाही तरी त्याच्या जवळ जाऊन बसा, पात्रावर अन्न घ्या आणि निवांत स्वरूपामध्ये जेवण. गर्व सोडून द्यायचं आणि पंक्तीला बसून जेवण करायचं. कुणी जर अभिमान जर घेतला ना, तर देवानं 33 कोटी देवतांना तिथला प्रसाद भेटू दिला नाही, तुम्हाला सुद्धा तो प्रसाद देव भेटू देणार नाही. महत्वाची गोष्ट आहे तो. अभिमान सगळा सोडून द्यायचा आणि तिथं जाऊन तो असणारा प्रसाद खायचा. त्या गोपाळांनी प्रश्न विचारला, देवा तिथं जाऊन आम्ही हात धुणार नाहीत, मग हे हात आम्ही कुठं नेमके धुवावे? देवानं सांगितलं, आजच्या दिवस धुवू नका. काय करा? जिथं देवता नाही तिथं असणारे हात तुम्ही टिंब टिंब ठिकाणी पुसा. आपल्या शरीराच्या ठिकाणी अनेक ठिकाणी देवता आहेत बरं का, पण देवता नाही कुठं माहिती का? हा जो भाग आहे का ना, इथं मात्र देवता नाही. म्हणून लहान लेकरं काय करतात? जेवण केलं का नाही लगेच चटीला हात पुसणं की निघाला लगेच.
इथं मात्र देवता मात्र नाही. सुंदर स्वरूपामध्ये देवाने काल्याचा असणारा प्रसाद केला. पुढे वर्णन केलेलं आहे. गोकुळवासियांनी, वृंदावनवासियांनी गोवर्धन पर्वताच्या बाबतीमध्ये अगोदर पूजा करत नव्हते, इंद्र देवतेची पूजा करत होते. देवानं सांगितलं यावर्षी इंद्राची पूजा करायची नाही, गोवर्धन पर्वताची पूजा करायची. का? इंद्र भगवंताची पूजा याच्याकरता करायची नाही. अरे पाऊस पाडणारा जर कोण असेल, इंद्र आहे, वरुण देव आहे. पण आपल्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर आपल्या गायी चारा गोवर्धन पर्वतावर जाऊन खातात. आणि आपलं सगळं कल्याण करण्याकरता गोवर्धन पर्वत आहे. म्हणून देवाच्या सांगण्यावरून सगळ्या जणांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली. पूजा केल्यानंतर सगळ्या जणांचा प्रसाद देवाने असणारा तो ग्रहण केला. प्रदक्षिणा घालण्याकरता सुरुवात केली आणि इंद्र भगवंताला राग आला आणि रागाच्या भरामध्ये सावर्तक नावाच्या असणाऱ्या सेवकाला बोलून घेतलं आणि सांगितलं, बाबा मुसळधार असणारा पाऊस पाडा. मुसळधार पाऊस पाडला. गायी, वासर, गोपाळ, गवळणी, गोप सगळेजण आले कृष्णाच्या जवळ. सांगितलं, देवा तुझं सांगितल्यामुळं आम्ही ऐकलं. आता आमचं संरक्षण करणारा तूच एकटा आहेस. देवानं सांगितलं, काळजी करू नका, तुमच्या सगळ्या जणांचं मी संरक्षण करतो. देवानं काय केलं? सगळ्या जणांना बोलण्याकरता सुरुवात केली. लाखो हजारो मुंग्या जर एका ठिकाणी आल्या तर मोठमोठ्या आजगराला सुद्धा उचलून घेऊन जाऊ शकतात. तुम्ही काय करा, मला सहकार्य करा, आपण सगळेजण गोवर्धन पर्वत उचलू. देवानं सगळ्या जणांचं सहकार्य घेतलं आणि सहकार्य घेतल्याच्या नंतर तेवढा गोवर्धन पर्वत असणारा असा उचलला. आणि उचलल्याच्या नंतर देवानं काय लावलं माहिती त्याला? हात लावला नाही, डोकं लावलं नाही, नुसती करंगळी, करंगळीचं नुसतं नख लावलं तर तेवढा गोवर्धन पर्वत करंगळीच्या नखावर होता. सगळ्या जणांनी असे डोके दिलेले, कोणी काठ्या दिलेलं, कोणी मान दिलेली, कोणी पाठ दिलेली, कोणी पाय असा खाली बसून लावलेला. देवानं सगळ्या जणांचा महिमा वाढवण्याकरता सगळ्या जणांचं असणारं सहकार्य घेतलं होतं. म्हणून आज काल्याची एक असणारी कथा आणि नंबर 2 गोवर्धन पर्वताची असणारी ही कथा. आजच्या या कथेमध्ये आपण इथंच विश्रांती घेण्याकरता थांबू. उद्या या कथेमध्ये श्रीकृष्ण भगवंत आणि रुक्मिणीचा असणारा विवाह